दिवस म्हणलं पहिल्या नंबरचा अभंग घेऊ. पहिलाच दिवस आहे आणि हरिपाठ हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ तसा छोटा आहे, 27 अभंग आहेत, पण खूप कल्याणकारी ग्रंथ आहे. छोटासा ग्रंथ आहे. ज्ञानराज माऊलीनं खूप दयाद्र अंतःकरणानं निर्माण केलेला ग्रंथ आहे. माऊलीचं जे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, तो ग्रंथ कळण्यासाठी फार कुशाग्र बुद्धी असावी लागते. पण बुद्धीचे प्रकार, काही ठराविक लोक असतात, साधक लोक असतात, त्यांची बुद्धी कुशाग्र असते. नाही तर काही काही माणसाची जी बुद्धी आहे ती कंबल बुद्धी असते, काही तैल बुद्धी आहे. तैल बुद्धी म्हणजे जसं आता परातीमध्ये पाणी घेतलं, त्याच्यावर एक थेंब तेलाचं टाकलं तर ते असं पांगत असतं. त्याप्रमाणे थोडं जरी सांगितलं तर एखाद्याला त्याच्यावर विस्तार करता येतो. ही बुद्धी चांगली आहे. पण कंबल बुद्धी म्हणजे जसं आता घोंगडी आहे, त्या घोंगडीमध्ये जर आपण दाभण असं खूप असलं आणि काढून घेतलं आणि नंतर जर असा झटका दिला तर ते कुठं दाभण घातलं होतं हे कळतच नाही. तसं बऱ्याच लोकांची बुद्धी असते की कीर्तन होईपर्यंत बरं वाटतं, पण एकदा उठून असे कपडे झटकले आणि महाराजांच्या पाया पडलं की बाबा तुमचं तुमच्या पायावर अर्पण. आमच्या आता काही डोक्यात नाही, तर याला कंबल बुद्धी म्हणतात. काहीची अशी शेणी बुद्धी असते, ओल्या शेण्यासारखी. ते जसं गौरी एखादी ओढली असली ना, ते नुसतं असं धोपण मारत असतं. तसं काही लोकांच्या लक्षातच येत नाही. थोड्या थोड्या वेळाने विसरून जातात. अशी बुद्धी अशी धोपण मारते त्यांची. अशा प्रकारची अनेक प्रकारची बुद्धी आहे. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ करण्याकरता कुशाग्र बुद्धी लागते आणि खूप निष्ठा लागते, सेवाभाव लागतो आणि सद्गुरूकडून ते समजावून घ्यावं लागतं. सद्गुरूसुद्धा अधिकार संपन्न भेटले पाहिजे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयम्. सद्गुरूंचे लक्षण सांगितले. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं. ते शब्दामध्ये परिपूर्णता त्यांच्या ठिकाणी, शाब्दे परेच निष्णातम, शब्दामध्ये निष्णात असले पाहिजे. ते ब्रह्मानुभवी असले पाहिजे. त्यांना असलेलं ज्ञान हे अनुभवजन्य असलं पाहिजे. असे सद्गुरू भेटावे लागतात. त्यावेळेला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्याला कळतो. त्याहीपेक्षा अमृतानुभव अवघड आहे, त्याहीपेक्षा अवघड आहे. महाराज माऊलींचे अभंग पण कळणं फार अवघड आहे. हे हरिपाठातलं सोपं आहे, पण त्यांचे जे गाठ्यामध्ये जे अभंग आहे ते सुद्धा कळणं फार कठीण आहे. मग आता सर्व प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा, सर्वांच्या कल्याणासाठी ज्ञानराज माऊलींना हा छोटासा ग्रंथ लिहिला, जो की आपण नित्यानं म्हणायला पाहिजे. आपण म्हणजे नित्यानं, प्रत्येकानं या भूमंडलावर जे जे कोणी जीवात्मा असतील, प्रत्येकाच्या कल्याणासाठी हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. ज्याप्रमाणे सौभाग्यवती स्त्री आहे, तिने कपाळाला कुंकू आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायलाच पाहिजे. आता ती फॅशनच्या याच्यामध्ये काही घालतात, काही नाही घालत. आता हे मॅचिंगचं युग आहे. एखाद्या वेळेला ते मंगळसूत्र जर मॅचिंग नाही झालं तर काय सांगता, घालतही नसते. पण ते जसं घालायलाच पाहिजे, ही जशी सकारात्मक गोष्ट आहे, तसं हिंदू धर्मियांची ही संध्या आहे. ज्याप्रमाणे ब्राह्मण म्हटलं की त्यांनी संध्या ही करायलाच पाहिजे, सकारात्मक गोष्ट आहे. त्याप्रमाणे हिंदू धर्मियांनी हरिपाठ हा घ्यायलाच पाहिजे, घ्यायलाच पाहिजे. हा माऊलीचा हरिपाठ आहे, शांतीब्रह्मनाथांचा हरिपाठ आहे. पण कमीत कमी माऊलीचा तरी हरिपाठ मनुष्यानं नित्यानं घ्यायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असा हा सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानराज माऊलींच्या हरिपाठातला हा पहिला क्रमांकाचा अभंग आहे. घेतलेल्या अभंगाचं सामर्थ्य तुम्हाला सांगतो, शक्ती सांगतो. कारण
व्यासांनी खूप काही वाङ्मय लिहिलेलं आहे. 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 4 वेद आहेत. ऋग्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे, यजुर्वेद आहे. हे 4 वेद आहेत. आणि वेदाच्या ज्या ऋचा आहेत त्या अनेक ब्राह्मणाला त्याचं उच्चारण करता येत असेल, पण सर्वांनाच त्याचा अर्थ माहीत असेल असं मात्र नाही, की त्या ऋचाचा काय अर्थ आहे. ऋग्वेद काय म्हणतो, यजुर्वेद काय म्हणतो, हे मात्र त्यांना अर्थदृष्टी असेल याची काही गॅरंटी नाही. पण ज्यांनी कोणी त्याचा अभ्यास केला असेल, वेदाचा ज्यांनी अभ्यास केला असेल, त्या ऋचामध्ये काय सांगितलेलं आहे त्याची जी अर्थदृष्टी आहे ही ज्यांना कोणाला असेल, तर प्रत्येक वेदातल्या प्रत्येक श्लोकामधला जो भाव आहे तो भाव या अभंगामध्ये, या एकाच अभंगामध्ये, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, कोणीही वेदाचा अभ्यास करणारा येऊ द्या आणि त्यांनी म्हणायचं की या मंत्राचा असा अर्थ होतो, तुम्ही त्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये दाखवा. आम्ही त्याला म्हणतो आम्ही तुम्हाला दाखवणार, तुम्ही या आणि आम्हाला सांगा या श्लोकाचा असा अर्थ होतो, तो या अभंगामध्ये आहे. असं या अभंगाचं काय आहे, महत्त्व आहे, सामर्थ्य आहे. 18 पुराण आहेत. मत्स्य पुराण आहे, मार्कंडे पुराण आहे, भागवत पुराण आहे, भविष्य पुराण आहे, वामन पुराण आहे, विष्णू पुराण आहे, वराह पुराण आहे, वामन अशा प्रकारचे ब्रह्मपुराण आहे, ब्रह्मवैवर्त आहे, ब्रह्मांड पुराण आहे, नारद पुराण, लिंग पुराण, अग्निपुराण, पद्मपुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, असे 18 पुराण आहेत. आणि त्या पुराणामध्ये लाखोनी श्लोक आहेत, लाखो श्लोक आहेत. हो, आपण हे जे मनुष्यमूर्त झाल्यानंतर जे गरुड पुराण लावतात ते एवढंसं पुस्तक आहे, पण गरुड पुराणाचे मुळात 55,000 श्लोक आहेत. पण ते पुस्तक किती वापरतं, आता ते कसं आलं आहे याच्यामध्ये काही आपल्याला सांगता येणार नाही. पण फार मोठं आहे ते गरुड पुराण, 55,000 श्लोकाचा ग्रंथ आहे तो. पण या प्रत्येक पुराणामधल्या ज्या श्लोकाचा अर्थ आहे तो अर्थ या अभंगामध्ये, 18ही पुराणातला कोणताही श्लोक काढा, या श्लोकाचा हा अर्थ आहे आणि तो अर्थ या एका अभंगामध्ये. म्हणून बघा तुम्ही या अभंगाचं काय सामर्थ्य असेल. 6 शास्त्र आहे, सांख्यशास्त्र आहे, वैशेषिक शास्त्र आहे, योगशास्त्र आहे, पतंजली आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे, असे 6 शास्त्र आहेत. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद. आणखी व्यासांनी जे काही केलं असेल, काही उपनिषद आहेत, काही उपउपनिषद आहेत, 11 प्रामुख्याने उपनिषद आहेत. ईश, केन, कट, प्रश्न, मंडूक, मांडूक्य, तैत्तरीय, ऐत्रेय, छांदोग्य, बृहदारण्य, श्वेताश्वतर असे 11 उपनिषद आहेत. आणि उपनिषदांचाही ज्यांनी अभ्यास केला असेल त्याही श्लोकामध्ये जो अर्थ आहे तो या अभंगात. म्हणजे असं एकही श्लोक नाही, एकही असा ग्रंथ नाही की त्या ग्रंथातला भाव या एका अभंगामध्ये माऊलीनं ओतलेला आहे. ही ज्ञानराज माऊलींची प्रतिभा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे एक अभंग जरी आपण नित्यानं प्रेमानं घेतला तरी एवढ्या पुराणाचं पारायण केल्याचं पुण्य प्राप्त होतं. असा हा अभंग आहे. आणि मग जर तुम्ही 27 अभंग घेतले आणि गुरुपरंपरेचे अभंग घेतले तर मग का म्हणू नये पुण्याची गणना कोण. एका अभंगात जर एवढं सामर्थ्य आहे तर प्रत्येकानं असं आपल्या एक ठाम निश्चय करायचा की आत्तापर्यंत आपण हरिपाठ घेतला नसेल, पण आता इथून पुढे आपण जागा व्हायला पाहिजे. एवढं जर त्या हरिपाठामध्ये शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे, तर आपण का घेऊ नये. मग प्रत्येकाचं हे आद्य कर्तव्य आहे. माणसाने ही गोष्ट जीवनामध्ये खुणगाट बांधून ठेवायला पाहिजे, विसरता कामा नये.
आणि म्हणून या अभंगाला एवढं महत्त्व आहे. तो अभंग आपण या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेल्या. ज्ञानोबा सांगतात की देवाच्या द्वारामध्ये क्षणभर जर आपण उभा राहिलो तर 4 मुक्ती प्राप्त होतात. आणि आपण घरामध्ये एखाद्या वेळेला जर कोणाच्या जाऊन क्षणभर उभा राहिलो तर आपल्याला चहा तरी भेटेल का? नाही तर तुम्ही प्रयोग करून बघा, बायकोला मागून बघा चहा कर, पण एका क्षणात झाला पाहिजे. ती म्हणेल हॉटेलमध्ये निघायचं, बाहेर निघायचं, एका क्षणात हे काम होणार नाही. आणि देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर जरी उभा राहिलं तरी 4 मुक्ती प्राप्त होतात असं ज्ञानोबांनी पहिल्या कडव्यामध्ये लिहिलेलं. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. मुक्ती म्हणजे मोक्ष. सलोकता आहे, समीपता आहे, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. आता सलोकता नावाची जी मुक्ती आहे ते म्हणजे भगवंताच्या त्या वैकुंठ धामामध्ये हा जीवात्मा राहतो. त्याला वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठामध्ये त्याला स्थळ प्राप्त होतं. मरणोत्तर त्याला वैकुंठम म्हणून लोक म्हणतात ना वैकुंठवासी असं म्हणतात की नाही. ते कोणालाही लावतात, कोणताही माणूस मेला तरी लोक लागतात. स्वर्गवासी, वैकुंठवासी यांना तरी माहीत कुठे गेलाय काय नाही. जो मनुष्य दारू पितो तो कसा वैकुंठवासी असू शकतो? पण लिहिण्याचा प्रघात आहे, लिहितात लोक, लिहितात. मोठे माणसं वयस्कर असले तर तीर्थरूप, तीर्थरूप. मग काही काही म्हातारे हाणायच्या कामाचे असतात, पण तरी त्यांना असं तीर्थरूप वगैरे बोलावं लागतं. एक प्रघात आहे, हा प्रघात आहे. पण वैकुंठ धामामध्ये आपल्याला स्थळ प्राप्त होतं. ही सलोकता नावाची मुक्ती आहे. समीपता नावाची मुक्ती म्हणजे भगवंताचं सानिध्य आपल्याला प्राप्त होतं. हो, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया. भजनी वाजवणारे कमी आहेत पण कामाचे फार आहेत बरं. फार कामाची मंडळी. हा जो वाजवणारा हा फार उत्कृष्ट वादन काम करतो. आणि गायक मंडळी आमची नेहमी प्रतिसाद करणारी आहे, साथ करणारी मंडळी आहे. मग म्हणलं आता हे इथे पहिल्यांदाच कीर्तन करायचं आणि पुन्हा बऱ्याच वर्षानंतर इकडे आलो आहे मी. आता बहुता दिसा फेरा आला या नगरा. कारण काळाच्या ओघामध्ये बराच बदल होत असतो. मला तर असं धाक होता की एखाद्याने असं म्हणू नये कोण तुम्ही म्हणून, कोण तुम्ही. तसा मी इथे येऊन गेलेलो आहे बऱ्याच वेळेला. पण ही फार कामाची मंडळी आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं कमीपणा वाटणार नाही. हो, थोडे जरी असले तरी फार महत्त्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल. ही समीपता नावाची जी मुक्ती आहे ती लक्ष्मी वल्लभ तया जवळी. परमात्मा त्यांच्या सानिध्यामध्ये राहतात. गोकुळामध्ये जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सानिध्यामध्ये बाळगोपाळ होते. भगवान त्यांच्याशी सतत हसत खेळत राहायचे, खेळत राहायचे, गप्पा मारत राहायचे.
कधी कधी ते गोपाळ देवाला सुद्धा हाणामाऱ्या करायचे, भगवंताला सुद्धा बुक्क्या माराय, याच्या मानेत बुक्क्या देऊ, असं आहे की नाही गवळण मी सांग. कधी कधी रागात आले तर कृष्ण भगवंताला मारत होते, डावातून काढून टाकत होते की तू रडकी खेळतो, हो तू रडकी खेळतो, चल होय आमच्याकडून बाजूला काढत होते. तर भगवान काकुलतीला यायचे, काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, तुमची मज लागली सवे नये ठाई ठेवे नवो गडी. भगवान काकुलतीला यायचे की मला डावातून काढू नका, मी तुमच्या पाय पडतो. असं कोण म्हणायचे? भगवान कृष्ण परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत परमात्मा. ही समीपता नावाची मुक्ती आहे, समीपता नावाची. त्या ठिकाणी ह्या मुक्ती प्राप्त होत्यात. स्वरूपता नावाची जी मुक्ती आहे की चतुर्भुज नर होऊन ठेले, मातृपितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुज नर होऊन ठेले. भगवान हे चतुर्भुज नावा आपल्यासारखं जे रूप आहे त्या भक्ताला देतात आणि ती मुक्ती त्याला स्वरूपता नावाची मुक्ती मिळतात. हे सगळ्या मुक्ती, सायुज्यता नावाची जी मुक्ती आहे म्हणजे परमात्मा रूप होणं, परमात्मामध्ये विलीन होणं, भगवत रूप होणं, त्याला सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त होते. आणि एवढं मोठं देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर उभा राहून हे कसं शक्य आहे? आपला प्रश्न आहे की देवाचे द्वारे उभा क्षणभरी, एक क्षणभर उभा राहिल्यानंतर हे 4 मुक्ती प्राप्त होतात. ही गोष्ट तुम्हाला ऐकायला कसं वाटतं? हे कसं शक्य होईल? विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा आहे की क्षणभर जर जो शब्द वापरलेला आहे, जसं आपण कालाच्या दृष्टीने म्हणतो, क्षणभर म्हणजे पलभर, एक क्षण. पण तो क्षण जो आहे तो फार महत्त्वाचा क्षण आहे. जसं अनंत जन पुण्यानं आपल्याकडे एखाद्या वेळेला आपल्याला संतांचा समागम प्राप्त झालेला आहे आणि त्या समागमाद्वारे आपल्या जीवनामध्ये सद्बुद्धी निर्माण झाली, भगवत सेवेचा भाव निर्माण झाला. असा ज्या क्षणाला तो भाव प्राप्त होईल तो भाव आपल्याला ध्येयापर्यंत नेणार आहे, तो भाव आपल्याला 4 मुक्ती प्रदान करून देणार आहे. म्हणून ही सद्बुद्धी फार महत्त्वाची आहे महाराज. जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. एखादा दिवा आहे त्याची ज्योत अशी छोटीशी आहे, पण त्याला छोटी म्हणायचं नाही. काय आहे? छोटासा दिवा आहे, एवढी ज्योत आहे. आणि त्याला जर आपण म्हटलो काय तर याच्यात शक्ती आहे, काय तर याच्यात शक्ती आहे, तुम्ही 4-5 हजार पेंड्याची गंज राहू द्या किंवा एखादे मोठे 10-20 टन कापूस राहू द्या आणि त्याच्यात ती नेऊन ठेवा, मग तुम्हाला कळेल ते काय आहे ते. आम्ही कीर्तनकार मंडळी विनोदानं सांगत असतो की मुंबईला मुलगी दिली आणि मुंबईचा जावई आला खेड्यामध्ये पहिल्यांदा, दिवाळ सण होता आणि त्याने ते सगळे दिवे वगैरे लावलेले पाहिले, कधी बघितलंच नव्हतं. ते पंत्या वगैरे ते पाहिल्याच नव्हत्या. आणि मग त्याने आपल्या विचारलं मेहुण्याला की म्हणे याला काय म्हणतात? तर म्हणजे हे सूर्याचे पिल्ल आहेत. त्यांनी सांगितलं हे सूर्याचे पिल्ल आहेत. मग त्या जावयाला काय वाटलं, 1-2 पिल्लं आपण मुंबईला घेऊन जाऊ. पण आता हे मागणं थोडं भिकाऱ्यासारखं वाटतं, 1-2 पिल्लं द्या म्हणून, पण याला कुठंतरी लपून ठेवू म्हणून आणि चोरून नेऊ. मग त्या सासूरवाडीमध्ये त्या सासरेबुवाचा एक मोठी वाडा होता, जनावर वगैरे होते पुष्कळशी, त्यांच्यासाठी कडबा होता. खूप 4-5 हजाराची अशी कडब्याची मोठी गंज होती. मग त्या जावाईने ठरवलं, म्हणले याच्यात हे पिल्लं लपून ठेवा. मग ते चोरून लपून हळू तिथं नेऊन ठेवले. जसे ठेवले 10 मिनिटात तर आरडाओरडा सुरू झाला. ढणढण ढणढण पेटलं, जिकडं तिकडं पाणी पाणी आणा, विझवा विझवा विझवा. हो, सगळं गाव गोळा झालं. कोणी डब्याने पाणी टाकतं, कोणी घागरीने टाकतं, कोणी तांब्याने टाकतं, कोणी बादलीने टाकतं. विझवण्याचा प्रयत्न करतायत. तेवढ्यामध्ये ते जावई एका बाजूला उभा राहून रडू लागले.
त्या मेवण्याने विचारलं, म्हणले भाऊजी काय झालं? म्हणले अहो काय झालं म्हणजे तुमचं नुकसान झालं गोष्ट खरी आहे, पण माझ्या सूर्याचे पिल्लं मेले म्हणे. मला ते न्यायचे होते, मी तिथं नेऊन चोरून ठेवले होते. म्हणले आता गपचूप बसा, त्या पिल्लानंच घोळ केला मी. हो, म्हणजे छोटीशी दीपकती कलिका धाकुटी, छोटीशी जरी असली तर त्याला छोटं म्हणू नये. त्याप्रमाणे हा जो क्षण आहे, माऊलीला हा जो क्षण सांगायचा तो कालाच्या माध्यमातून नाही आहे. हो, की आपल्या जीवनाची जी वाटचाल आहे, पारमार्थिक वाटचाल आहे, आणि ज्या क्षणामध्ये आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जाण्याची बुद्धी निर्माण होईल तो क्षण. नाहीतर त्याच हरिपाठामध्ये सांगितलंय की रामकृष्ण ठावो नित्य फोडी. हे कशाला माऊलीने सांगितलं असतं? तर त्याच हरिपाठामध्ये पुढे रिकामार्ध घडी राहून सर्व सुख गोडी तेच माऊली त्या हरिपाठामध्ये म्हणतायत की रिकामा अर्धघडी राहू नको. आणि ते सुरुवातीच्या पहिल्या अभंगामध्ये म्हणताय की उभा क्षणभरी. म्हणजे एकाच याच्यामध्ये हरिपाठामध्ये दोन दोन भाव कसे निर्माण होतील? पुढे म्हणतात रिकामा अर्धघडी राहू नको, इकडे म्हणतात उभा क्षणभरी. म्हणजे याचा अर्थच असा आहे महाराज की मनुष्यानं क्षणाक्षणानं अभ्यासानं ती गोष्ट प्राप्त करून घ्यावी, एवढ्यासाठी तो क्षण शब्दाचा उच्चार आहे. माऊलीनं त्याच्यावर खूप सुंदर लिखाण केलेले 12व्या अध्यायामध्ये. तरी गायशे करी यया आठा पहारा माझारी मोठके निमिष भरी दे तू जाय. आता एवढे मोठे 24 घंटे, त्याच्यातला एक क्षणभर का होईना तू थोडं मांडी घालून बस, आसनावर बस आणि प्रेमानं नामचिंतन कर. सुरुवातीला रुची लागण्याकरता ह्या गोष्टी कराव्या लागतात. हो, एकदा आपण त्याला जर सांगितलं की नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला गीता पाठ करावंच लागेल, त्याच्याशिवाय तुला प्रवेशच नाही, तो म्हणेल ठीक आहे. हो, असं एकदम कुठलीही गोष्ट सांगून जमत नसतं. सुरुवातीला त्याला रुची लागण्याकरता ह्या गोष्टी सांगाव्या लागतात की थोडंसं बस, जास्त नाही, थोडंसं. मोठके निमिष भरू दे तू जाय, मग जे जे का निमिष देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. ज्या ज्या क्षणाला त्याला तो आनंद प्राप्त होईल तसं तसं त्याला संसाराची रुची कमी होईल, त्याची गोडी कमी होईल. जसं माणसाला संसार हा जास्त आवडतो, आवडण्याचं कारण आहे अज्ञान आणि दुसरं कारण आहे लोभ. मनुष्याला अज्ञानानं संसार आवडतो आणि लोभानं तो वाढवावा वाटतो, लोभामुळं वाढवावा वाटतो, अशी ती गोष्ट आहे. माणसं संसाराविषयी जेवढं प्रेमानं सांगत असतात तेवढं परमार्थाविषयी बोलत नाहीत. कुठेही जरी गेलो तर ते संसाराचं सगळं सांगत असतात की आधी काहीच नव्हतं, आम्ही नुसत्या अंगावरच्या कपड्याने आलो होतो. मग लोक काय बिना कपड्याचे येते? आणि मग हळूहळू एवढं झालं तेवढं झालं, इकडे हे झालं तिकडे ते झालं. हो, आणि काही सांगण्याची आपल्याला आपल्या ऐकण्याची काही तशी इच्छा पण नसते, पण ते ऐकावंच लागतं. कारण त्याचा जो काही स्फूर्ती आहे ती कशाला कमी करायची? त्याला ते सांगण्याचं स्फुरण आलेलं असतं ना, ते कसं काय कमी करायचं? आपली काही तेवढी इच्छा नसते. इतका काही माणसाच्या डोक्यामध्ये प्रपंच भरलेला आहे. मी एका गावी गेलो होतो, कीर्तन झाल्यानंतर तिथे बसलो तर तो मला सगळं हेच विचारायला लागला. म्हणजे महाराज पाऊस कधी येईल, काय येईल? म्हणजे ते काय आपल्या हातची गोष्ट आहे का? नाही, पूर्ण मृग नक्षत्र खाली चाललं आहे. म्हणलं येईल ना, मृग नक्षत्र झाल्यावर आर्द्रामध्ये पडेल. नाही, कसं व्हायचं, काय व्हायचं, ऊसाला पाणी पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. ठीक आहे म्हणलं, आता कीर्तन झाल्यावर बोलू याच्यावर. पुन्हा तेच त्याचं ते सुरूच. मग म्हणलं आता पुढे झोपण्याची व्यवस्था आहे का? म्हणलं काही डोक्याखाली द्या. एक बाज होता, त्याने ते खेड्यापाड्यामध्ये त्याला त्या तक्क्याला उषा म्हणतात, उषाला काही द्या.
मग मी घेतलं बरं. पण त्या तक्क्यामध्ये एवढा कडकपणा होता की डोक्याला ते टोचायला लागलं. 10-15 मिनिटांनी मी त्याला हाक मारली. म्हणलं दादा इकडे आहे. तो आल्याबरोबर मला म्हणलं आलं का ध्यानात कधी पाऊस? म्हणलं नाही बाबा, हा उशाचा मेळ बसायला तयार नाही. तो म्हणला महाराज मी 4 ठिकाणी प्रयत्न चालू आहे, उशाचं जमवायचं आमचं चाललं आहे म्हणले. हो, मी ह्या उशाचं सांगायला लागलो आणि तो त्याच्या उशाचं बोलायला लागला की आपल्या उशाकरता प्रयत्न चालू आहे म्हणून. म्हणजे एखाद्याच्या डोक्यात एवढे हे विषय भरलेले असतात. त्या माणसाला इकडे प्रवृत्ती होणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणून संतांचा समागम, संत वाङ्मयाचं वाचन याच्यानं ते सगळं घडत असतं. मग अभ्यासानं हा जो क्षण आहे हा फार महत्त्वाचा आहे. ज्या क्षणाला इकडे आपली बुद्धी वळली, आवड लागली की तो क्षण आपल्याला ध्येयापर्यंत नेतो. रात्रीचा प्रसंग होता आणि एका जणाला रात्रीच 10 किलोमीटर जायचं होतं. 10 किलोमीटर. त्याने एका जणाला सांगितलं बाबा अंधार आहे तर मी 10 किलोमीटर गेल्याशिवाय मला पर्याय नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला त्या गावाला जावं लागेल. तो म्हणला बाबा हे माझ्याकडं कंदील आहे, हा कंदील घे आणि जा. कंदील लावून दिला. तो म्हणला याच्यात मी कसं काय जाऊ? याचा तर फक्त 10 फूटच प्रकाश आहे. या कंदिलाचा जो प्रकाश आहे तो फक्त 10 फूटपर्यंतच आहे आणि मला तर कितीतरी लांब जायचं आहे, मी कसं काय जाऊ? तो म्हणला तू ते घेऊन एकदा 10 फूट गेला की पुढे 10 फूट दाखवतं ना ते. तू फक्त ते घेऊन चाल, 10 फूट ते दाखवत राहील आणि तोच कंदील तुला तिथे नेईल. तसंच हा जो महत्त्वाचा क्षण आहे, हो, हाच क्षण तुम्हाला ध्येयापर्यंत नेईल. विठ्ठल विठ्ठल. आता यामध्ये जे देवाचे द्वारी शब्द वापरलेला आहे, पण देवाचे द्वारी म्हणजे देवळाच्या दारामध्ये का असं कोणाला वाटेल? याच्यात मग देव नावाचा जो शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये सगुण सका साकार परमात्मा का निर्गुण निराकार परमात्मा असं शास्त्राच्या दृष्टीने थोडा विचार आहे. पण ज्या अर्थी नामाचा विधी सांगितलेला आहे त्या अर्थी हे सगुण भक्तीचं वर्णन आहे. याच्यामध्ये जो देव शब्द सांगितलेला आहे तो सगुण साकार परमात्मा. कारण निर्गुण उपासना करण्यासाठी त्याला फार आगळा वेगळ्या प्रकारचा साधक असावा लागतो. पण सगुणोपासना ही सर्वांमध्ये रुजू होऊ शकते किंवा सर्वांना ती सगुणोपासना करता येते. म्हणून देव हा शब्द जो आलेला आहे तो सगुण साकार परमात्म्याच्या अंगानं आलेला आहे. देवाची द्वारी म्हणजे देवळाच्या द्वारामध्ये नाही, सगुण उपासना ज्यांची कोणी असेल, कोणी रामभक्त आहे, कोणी कृष्ण भक्त आहेत, ही सगुण उपासना आहे. हे एकच परमात्मा अनेक वेगवेगळ्या अंगानं नटलेला आहे. हा विष्णू परमात्माच बालाजीच्या रूपानं आहे. म्हणून ते बालाजीची जी आरती आहे हे माहेश्वरी समाजामध्ये जे घेतल्या जाते ना, जय श्री बोलो साधू लक्ष्मण बाला की, अशी ती आरती आहे. त्याच्यामध्ये सगळ्या देवाचे नाव घेतलेले. तिरुपति में सीताराम जी बिराजे, चौकी हो हनुमत बाला की, जय श्री बोलो साधु लक्ष्मण बाला की, शेषाचल प्रभु आप बिराजे, चौकी हो लक्ष्मण बाला की. त्या सगळ्या आरतीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये भगवान रामचंद्र प्रभूचं, कृष्ण परमात्म्याचं, विष्णू परमात्म्याचं सगळे नाव आहे. म्हणजे एकच देव अनेक अंगानं नटलेला आहे. एकच देव तोच परमात्मा. अवताराची राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. एकच परमात्मा तोच बालाजी भगवान आहे, तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच नरहरी आहे.
विठ्ठला नाना परी. एकच शक्ती आहे जगामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे देव नाही, एकच देव. एको देव सर्वभूतेषु गूढः. एकच शक्ती आहे. तो त्या ठिकाणी कधी रामरूपानं आपल्याला त्या ठिकाणी अवतार घेतो, कधी कृष्ण रूपानं येतो, कधी नृसिंह रूपानं, कधी वामन रूपानं. तोच भगवान महादेव सुद्धा तोच आहे. विष्णू परमात्मा तोच आहे, ब्रह्मदेवही तोच आहे, सगळं तोच आहे. आणि तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा तेच तत्व आहे. सर्वा घटीराम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. म्हणून देव वेगवेगळे नाही. आणि ज्या माणसाला असं वाटत असतं की आम्ही अमुक भक्त आहोत, तमुक भक्त आहे, काही लोक सांगत असतात की आम्ही बालाजीचे भक्त आहोत, काही म्हणतात मी गणपतीचा भक्त आहे, काही म्हणतात मी राम भक्त आहे, आमच्याकडं कृष्ण भक्ती आहे, आम्ही दुसऱ्या देवाला मानित नाही. अरे बाबा, दुसरा देवच नाही. काही पण काय बोलतो, दुसरा देवच नाही जगामध्ये. या दोनच देव आणि संत. सगळे संत सारखेच आहेत, सगळे संत एकच आहे. हो, जे जे आपल्याला संत रूपानं दिसतात ते एकच असतं, त्याच्यामध्ये काही भेद नाही, काही भेद नाही. सगळ्या ब्राह्मी भावाला प्राप्त झालेले ते संत असतात. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे देव नाही. ज्याची जी उपासना असेल त्याप्रमाणे त्यांच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहणं. द्वार म्हणजे साधना. द्वार या शब्दाचा अर्थ दरवाजा नाही. नाही तर मंदिराच्या दरवाजावर उभे राहिलेले किती लोक असतात, दरवाजावर उभे राहिलेले. काही मंदिराच्या वाटेवर बसून बिड्या वाढणारे मी पाहिलेले, घंटा घंटा बसतात ते. काय त्या देवाच्या द्वारे म्हणजे मंदिराच्या दारात नाही महाराज. ज्या भगवंताची आपण उपासना करतो, जे आपलं इष्टदैवत आहे, त्या दैवतासाठी केलेली जी साधना आहे. विठ्ठल विठ्ठल खुर्च्या पडल्या पण खुर्चीचा धक्का लागला नाही, कारण आपल्याला खुर्चीचा नाद नाही. जसे काही लोक खुर्ची करतात, खूप मरमर करतात, म्हणून त्या खुर्चीनंच मला सोडून दिलं. विठ्ठल विठ्ठल. आता आपण बोलतोय द्वार या शब्दावर. द्वार म्हणजे साधना, भगवंताच्या प्राप्तीकरता साधना. ती साधना कलियुगामध्ये म्हणजे प्रेमानं नामचिंतन करणं. कलियुग केवल हरि गुण गा, सुमिरी सुमिरी नर पावहि था. सब भरोस तज जे भज रामई, प्रेम सहित गाव गुण ग्रामई. प्रेमानं जो नामचिंतन करतो हे खऱ्या अर्थानं द्वार आहे. भगवंताच्या प्राप्तीकरता प्रेमानं नामस्मरण करतं, याला देवाचे द्वारी. आणि जो क्षण आहे तो भागवत धर्मामध्ये ज्या क्षणानं आपल्याला आरूढ केलेला आहे, तो क्षण फार महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीनं जर आपण ही साधना केली तर तेने मुक्तिचारी साधेल्या, त्याला त्या साधकाला चारही प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात. विठ्ठल
देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेल्या. पहिल्या कडव्यामध्ये माऊलीनं जे वर्णन केलेलं आहे, म्हणून आपण आपल्या या मानवी जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता साधनरूपी द्वारामध्ये उभा राहायला पाहिजे, साधना करायला पाहिजे. कारण प्राप्त झालेलं जे आयुष्य आहे हे फार मोलातोलाचं आहे. पृथ्वी इतकं मोल जरी आपण दिलं तरी या नरदेहातल्या आयुष्याचा एक क्षण पण मिळणं कठीण आहे, असं शांतीब्रह्मनाथांनी सांगितलेलं आहे. एवढं हे महत्त्वाचं क्षण आहे आणि आपण कितीतरी आयुष्य इकडे तिकडे उधळून टाकतो की आपल्याला मिळालेलं जे आयुष्य आहे ते फार कमी आहे आणि पुन्हा त्यातली त्यात कधी आपला कार्यक्रम संपेल याचं सुद्धा काही गणित नाही. कारण देहिनाम क्षणभंगुर दुर्लभो मानुषो देवो देहिनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम्. देहिनाम क्षणभंगुर हे क्षणभंगूर अशा प्रकारचं हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. पण महत्त्वाचं आहे कारण या शरीरामध्ये आपल्याला हा क्षण कसा साधता येईल हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं एकता सुरला खट्वांगरायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. खट्वांग राजानं एका तासामध्ये आपला उद्धार करून घेतला. परीक्षिती राजानं 7 दिवसामध्ये आपला उद्धार करून घेतला. परीक्षिती राजानं सर्वसंग परित्याग करून भगवान शुकाचार्याकडून भागवत ग्रंथ श्रवण केला. 7 दिवसापर्यंत कुठलं अन्न पाणी वगैरे काही घेतलं नाही, त्यक्तोदक म्हटलेलं आहे. पाणीसुद्धा ते प्याले नाही आणि 10.5 घंटे कथा ऐकायची रोज. किती? 10.5 तास. शुकाचार्य 10.5 तास सांगायचे आणि परीक्षिती राजा 10.5 तासपर्यंत मांडीसुद्धा हलवत नव्हतं. आता तर मांडी घालूनच कोणी बसत नाही. हो, मांडीसुद्धा हलवत नव्हते. इतक्या वेळ कोण बसणार? 10.5 तासपर्यंत कोण कथा आहे? आता मोठ्या मोठ्या कथा होतात, त्याच्यातले अर्धे लोक तर फिरत राहते इकडे तिकडे. हो, हे एन्जॉय, आताच्या शब्दामध्ये सांगितलं एन्जॉय करतात लोक त्या कथेमध्ये. कोणी कोणी मधून शरबत वाटतं, कोणी चहा पितं, कोणी इकडं तिकडं स्टॉल लावलेले असतात, तिथं जाऊन भजे खाऊन येतात. हो, महाराज आपले सांगत राहतात, महाराज सांगत राहतात. फक्त त्यांच्या मुखातून एवढंच ऐकायला मिळतं, वा 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 काय कथा झाली, याला म्हणायचं काम. वा 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 खरे बरेचसे समोर ऐकलेले बसलेले काही काही लोक असतात, वा 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 खूप छान खूप छान. हो, अशा प्रकारचं बोलत राहतात. पण राजा परीक्षितीनं आपला उद्धार करून घेतला. त्याप्रमाणे आपल्याला प्राप्त झालेले जे आयुष्य आहे या आयुष्यातल्या क्षणाक्षणाला फार मोठं महत्त्व आहे. म्हणून आपण साधनेवर आरूढ झालं पाहिजे. प्रातःकाली उठून सूर्योदया अगोदर उठून स्नान करून भगवंताचे पूजन आहे आणि हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे तो आपण म्हणायला पाहिजे. हो, एक माऊलीचा हरिपाठ मोठ्या प्रेमानं घ्या. मग जेवढा वेळ तुम्हाला मिळेल तेवढा वेळ तुम्ही नामस्मरण करत राहा. कारण खऱ्या अर्थानं हा जो संसार आहे तसा खोटा आहे. सगळ्याचे सगळं एक दिवस संपून जाणार. कहेत कबीरा सुन मेरे गुनिया आप मरे पिछे डूब गई दुनिया. आपले डोळे झाकले की सगळं संपलं. पैसा अडका, बँक बॅलन्स, नाते परिवार वगैरे हो कोणी कोणाचं नसतं. आपल्याला फक्त वाटत असतं की हे खूप माझ्यावर प्रेम करणारे असं वाटत असतं, पण ते तसं नाही. हो, सुर नर मुनी सबके यही रीती स्वार्थ लागी करई सब प्रीती
निस्वार्थमूलक प्रेम करणारा हा सगळा परिवार असतो. एका जणाला खूप घमेंड होता या गोष्टीचा. तो म्हणायचा माझ्यावर माझी पत्नी प्रेम करते, लेकरं प्रेम करतात, आई वडील प्रेम करतात, भाऊ बहिणी प्रेम करतात, खूप मला जीव लावतात. आणि तो मंदिरात रोज जायचा दर्शनाला. तिथे एक महात्मा पुरुष त्यांना भेटले, दर्शन केलं. म्हणले महाराज माझा संसार खूप चांगला चाललेला आहे. महाराजांनी सांगितलं बाबा ते सगळं खोटं आहे, ते सगळे स्वार्थमूलक प्रेम करणं. हां काही पण बोलू राहिले तुम्ही, तुम्ही दिलं सगळं सोडून म्हणजे काय आम्हाला बी तुम्ही मोकळा करता काय. त्याच्यावर ते रागवायला लागलं, महाराजांवर रागवायला लागलं. आणि मग महाराजांनी सांगितलं बाबा तुला ही गोष्ट पटणार नाही, तुला याची खात्री पटवण्यासाठी मी तुला थोडा योग प्रक्रिया शिकवतो, ज्याच्यानं तुझं शरीर असं स्थिर होऊन जाईल, म्हणजे हालचाल बंद होऊन जाईल, प्राण एकदम स्थिर होईल, मरणार नाही. पण हे तुला मी शिकवतो. 10-15 दिवसात त्याला ती प्रक्रिया शिकवली. घरी जा म्हणले आणि थोडंसं काहीतरी पाणी बिणी पी, काहीतरी असं निमित्त कर आणि ती प्रक्रिया तू लावून घे. तुझं शरीर स्थिर करून टाक, मग तुला ते कळेल सगळं काय ते. त्याप्रमाणे त्यानं केलं. जसं केलं ते सगळ्या घरातल्या लोकांना काय वाटलं की गेले. आणि मग झाला आरडाओरडा सुरू. मोठ्या मोठ्याने सगळे रडायला लागले. बरेच लोक म्हणायला लागले आत्ता त्यांचे बसून खायचे दिवस होते आणि एवढे वेळ दिवस काही उभ्याने खात होते काय. गेले गेले हे रडारडी हे रडारडी सुरू झाली. मोठ्या मोठ्याने रडायला लागले. आजूबाजूच्या ज्या काही महिला होत्या त्यांनी पण सहाय्य केलं, त्या पण आल्या, त्यांनी पण स्वराला स्वर बरोबर लावून दिला. हो कोणी म्हणते खूप चांगले होते, कोणी म्हणतं असं केलं तसं केलं. मुलगा वेगळाच रडतोय, मुलगी वेगळीच रडते, पत्नी रडते, आई वडील रडत आहेत, खूप रडारडी सुरू झाली. तेवढ्यामध्ये हे महाराज तिथे आले. काय झालं मग काय झालं काय म्हणजे असं असं गेले. मग महाराजांनी हात लावला असं डोक्यावर. म्हणजे या माणसाला मी जिवंत करू शकतो, माझ्याकडे ती आहे, म्हणजे माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आहे, मला ज्ञान आहे. मग काय महाराज हो करा, आम्ही तुमच्या सगळ्याला साष्टांग दंडवत घालतो. महाराजांनी सांगितलं त्याला एक मोठा ग्लासभर दूध लागेल. लगेच मोठ्याने रडून काल तर म्हैस घेतली ना, दुधाला काय तोटा. लगेच ग्लास भरून दूध आणलं. महाराजांनी एक पुडी होती खिशामध्ये, राख होती आपली गौरीची राख, थोडी टाकली, त्याच्यात खालीवर केलं. खालीवर केल्यानंतर म्हणले हे दूध आहे. इकडून 7 वेळेला त्याच्या अंगावरून उतरवलं, इकडून उतरवलं, काही पुटपुट केली, काही नव्हतं मंत्र वगैरे काही नाही, नुसती पुटपुट केली. बघा म्हणजे आता हा दूध आहे, पण हे दूध जो कोणी घेईल तो मरेल, हा जिवंत होईल. इतका वेळ जी रडारडी चालू होती ती एकदम सगळ्यांच्या दात खेळत बसले. सगळे आवाकच झाले महाराज. हो आता ज्याचं कोणाचं याच्यावर खूप प्रेम आहे त्याने हे दूध घ्यायचं असं सांगितलं. मग तर आता मातृदेवो भव, पहिली गोष्ट आईकडे नेलं. आई म्हातारी म्हणजे घ्या तुम्ही, तुमचं कितीक राहिलं आता, हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं, तुम्ही घ्या. ती म्हणली अहो मी घेतलं असतं पण म्हातारीची काळजी कोण घेईल, त्यांना टायमावर सगळं द्यावं लागतं, गोळ्या द्याव्या लागतात, हो बिड्याचे कट्टे द्यावं लागतात, हो हे कोण करेल, मी माझ्याशिवाय कोण आहे. नाही घेतलं. मग म्हाताऱ्याकडे नेलं. म्हणले बाबा तुमचं काय राहिलं, तुम्ही घ्या ना. हो ते तर एवढं म्हातारं बेकार, जसं 72 गावचं पाणी पेलेलं. ते म्हणलं मी कमून घेईन. हो तो म्हणला लेकरं तर कधी पण होऊ शकतात, हो एक गेला म्हणून काय बिघडलं म्हणे. तो म्हणला कुंभारीन असल्यावर गाडी यायला काय कमी, इतकं बेकार ते म्हणतात. तिकडे बहिणीला विचारलं ती घेईना, भावाला विचारलं ती घेईना, पत्नीला विचारलं तू एवढं तू याच्यावर प्रेम केलेलं आहे आणि आता तुला घ्यायला काय हरकत आहे, तू सौभाग्यवती जायला काय हरकत आहे. हो ती म्हणले मी घेतलं असतं हो, माझं काही नाही, पण आईवडिलाला मी एकुलती एक आहे, माझ्या आईवडिलाचं कसं होईल, त्याच्यामुळं कोणी घेतलं नाही. महाराजांनी सांगितलं मी घेऊ का, म्हणले महाराज घ्या, तुमची ईद आम्ही समाधी बांधू.
आणि दरवर्षी इथं कीर्तन करत जाऊ, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तुम्ही घ्या. महाराज म्हणले काही हरकत नाही, मी घेतो. त्याच्यात काहीच नव्हतं. त्यांनी घेतल्यानंतर त्याच्या डोक्यावर थाप मारली आणि त्याला जागृत अवस्थेमध्ये आणलं. बघ, नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, हे काही नाही म्हणले. या सगळ्या खोट्या नाट्या गोष्टीला तू ओळखून घे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिवीन. मग त्यानं उर्वरित जे आयुष्य आहे ते भगवत सेवेमध्ये लावलेलं आहे आणि त्यालाच क्षणभर म्हणतात. ज्या क्षणाला ही उपरती जीवनामध्ये होते तो क्षण माऊली म्हणतात की देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. आणि सगुणोपासना असल्यामुळं भगवंताचं नामचिंतनाला माऊली महत्त्व देतात की तुम्ही मुखानं फक्त हरी हरी म्हणत राहा, असं दुसऱ्या कडव्यामध्ये उल्लेख आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. शास्त्रदृष्टीनं 4 गोष्टी असतात ज्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. अनुबंध चतुष्टय म्हणजे विषय काय आहे त्याला म्हणतात. हे 4 गोष्टी आहेत आणि त्याच्यातला जो विषय आहे हा विषय आहे, प्रयोजन काय आहे, संबंध काय आहे, हे त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. त्याच्यामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा ही हा विषय आहे, हा याच्यामध्ये विषय आहे. आणि याचा अधिकारी कोण आहे? विषय, अधिकारी, संबंध, प्रयोजन याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. तर या अभंगामध्ये महत्त्वाचा विषय काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हा विषय सगळ्याला हाताळता येण्यासारखा आहे. बाकीच्या गोष्टी सगळ्यांना करता येणार नाही. अष्टांग योग साधना आहे, काही सगळ्यांना करता येते का? त्याला शरीर फार एकदम चेंडूसारखं असावं लागतं, असं टन टन टन, जसं चेंडू खाली मारला की जसं, हो जसे आता रामदेव बाबा आहेत, रामदेव बाबासारखं शरीर लवचिक असावं लागतं अष्टांग योग साधनेला. ते जसं गरगर गरगर फिरतात आणि त्यांच्याकडं पाहून लोक करतात कुणकडे उलथे पालथे पडतात. ते त्यांच्याकडे पाहून करतात पण कुठेही दणकन पडून जातात. कोणी खाली बसले तर उठता येत नाही. हो, एखादा मनुष्य झोपला तर झोपूनच जातो. आपण ते सगळं पाहतो. हो, ते प्रयत्न करतात. ते म्हणतात नाही नाही आय विल ट्राय. हो, मी फक्त एक बघतोय म्हणजे कसं काय जमतं का नाही म्हणून. त्याला शरीर फार संतुलित लागतं. कशाला? अष्टांग योग साधनेला. सगळ्याला ते करता येणार नाही. पण हा विषय मात्र सगळ्यांना करता येतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कोणी असो, लहान बालकाला जमतं, तारुण्याला जमतं, म्हातारपणामध्ये सुद्धा जमतं. हो, सगळ्यांना जमतं, असं काहीच नाही. आजारी माणसालाही घेता येतं. कधीही घेता येतं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, कधी पण तुम्हाला नामस्मरण करता येतं. म्हणून हरी 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 अशा प्रकारचं मुखानं म्हणत राहा. म्हणत राहिलं तर पुण्याची गणना कोण करी. तुम्हाला एवढं अगणित पुण्य प्राप्त होईल
की त्या पुण्याची गणित करता येणार नाही. नाहीतर काही काही पुण्याला गणित आहे. जसं यज्ञ केलं तर यज्ञाच्या पुण्याचं गणित आहे. त्या यज्ञानं तुम्हाला स्वर्ग मिळेल, पण ते पुण्य संपून जातं, नंतर पुन्हा खाली यावं लागतं. त्याला मीटर लागून जातं. तुम्ही एकदा स्वर्गात गेले का त्याला मीटर लागून जातं आणि ते तुमचं मीटर आकडे कमी कमी होत चालतात. आणि ज्या दिवशी तुमचं पुण्य संपलं की त्या दिवशी तुम्हाला खाली यावं लागतं. भगवान रामचंद्र प्रभू आणि भगवती सीता माता असे बसले होते. समोरून एक मुंगळ्याची रांग चालली होती. तर त्या एका मुंगळ्यावर दुसरा मुंगळा पाठीवर बसून चालला होता. त्याला जोड मुंगळा म्हणतात. असा ऐटीत बसला होता आणि त्याच्या पाठीवर बसून चालला. तर त्याला बघून भगवान हसले. तर सीतेनं बघितलं. सीतेनं सांगितलं, प्रभू का हसले? काही नाही म्हणले, सहज हसलो. म्हणजे असं मोठी माणसं सहज हसत नसतात. हो, त्यांच्या सगळ्या क्रियेला फार मोठं महत्त्व असतं. सहज हसणारे दुसरे. तुम्ही का हसलं ते मला सांगा, नाहीतर माझं समाधान होणार नाही. म्हणजे काही नाही रे सीते, हा जो जोड मुंगळा आहे ना, हा मुंगळ्यावर मुंगळा बसून चालला आहे ना, हा अगोदर इंद्र होता आणि त्याचं पुण्य संपलं. ते खाली आला, तो मुंगळा झाला, पण त्याला तिथं ऐरावतावर बसून चालायची खोड मोडली नाही. त्याला तिथली सवय लागलेली. सुंब जळाला पण पेट जळाला नाही, म्हणून तो मुंगळ्यावर बसला आहे म्हणले इथं येऊन. म्हणजे हे असं आहे. बाकीचं जे पुण्य, त्या पुण्याला एक गणित आहे, ते ठरलेलं आहे. पण हरिनामाचं जे पुण्य आहे ते अगणित पुण्य आहे. ते तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून देणार पुण्य आहे. त्याला शुद्ध पुण्य म्हणतात. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. अशा प्रकारचं तुम्हाला अगणित पुण्यचं प्राप्त होईल. सर्वांना करता येण्यासारखा आहे असा तो नाम हा त्याचा विषय आहे. हो, आणि त्या सगळ्या नामाचं फल आपण बघितलं की तेने मुक्तिचारी साधिएल्या. आता तिसऱ्या कलेमध्ये अधिकारी कोण आहे त्याचं वर्णन आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. या नामरूपी विषयाचा अधिकारी प्रत्येक मनुष्य. असोनी संसारी, संसारी मनुष्य. संसारी म्हणजे पत्नी आहे, मुलं बाळ आहे, घरदार आहे, गाड्या घोड्या वगैरे, परिवार वगैरे याच्यामध्ये राहणारा मनुष्य. संसारात जखडलेला, संसाराची जास्त रुची असलेला असा जो कोणी असेल तो सुद्धा चालतो. त्या माणसाचा सुद्धा उद्धार होऊ शकतो. फक्त त्या माऊलीने सांगितले जिव्हे वेगू करी. या जिव्हेनं हरिनाम घेण्याचा वेग वाढवा. वेग वाढवा म्हणजे जितका काळ तुम्हाला नामस्मरणासाठी देता येतो तेवढा काळ तुम्ही द्या. अकारण आपली वाणी खर्च करू नका. हरिबोला हरिबोला, नाहीतरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका.
विनाकारण आपला काळ घालवू नका, कारण काळ फार महत्त्वाचा आहे. हल्ली लोक फोनवर कितीतरी काळ वाया घालतात. काही त्यात फारसा महत्त्वाचा विषय नसतो, पण बोलत राहतात. म्हणे आम्हाला फ्री आहे. हो, किती वेळ बोला, म्हणजे याचा अर्थ बोलाच. किती वेळ फोनवर बोलायला पाहिजे. कधी कधी काही महिला आम्ही बघतो फोनवर बोलताना सगळ्या भाजीपाल्याच्या चौकशा. आज काय भाजी केली, आज कुठं जाणार आहे, आज कोणती साडी घालणार, आणि काम काय करणार आहे, काय नाही, अमुक धमुक. अर्धा एक घंटा कधी कधी त्या फोनच्या असे चटके लागतात, असं शेक लागतो, तरी बोलणं चालूच. आणि एवढ्या सगळ्या बोलण्यातून काहीच निष्पन्न होत नाही, काहीच निष्पन्न. काळ फालतू जातो. काही दूरदर्शनवरच्या मालिका बघण्यामध्ये काळ फालतू जातो. काही नाही त्या मालिकामध्ये, फक्त एकमेकाचे भांडणं तणणं. हो, आणि ज्या बाईनं मोठी टिकली लागलेली आहे, मोठी टिकली, ती घागबाई, त्याच्यामध्ये जी काही दाखवली जाते मालिकेमध्ये, जिची मोठी टिकली ती भयंकर घाग, ते असे एकमेकामध्ये सगळे भांडणं तणणं निर्माण करत असते. अशा मालिकेमध्ये किती एकाग्र होऊन सगळेजण काळ वाया घालवतात, जसं काय आपल्या घरातलाच सगळा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यात काही एखादी घटना घडली तर अरे रे 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 रे, असं व्हायला नव्हतं पाहिजे. हो, जसं काय यांच्या घरात काही चाललेला कार्यक्रम आहे, अशा प्रकारे त्याच्याशी एकदम तन्मय होऊन जातात त्या कार्यक्रमाशी. मोठा आश्चर्याची गोष्ट, किती काळ चालला आहे काही कळत नाही माणसाला. म्हणून काळ वाया घालू नका. काळ फार महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला अधिकार आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदानं शास्त्रानं बाह्या उभारून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हात वर करून सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त हरिनाम घ्या, इतर कुठली साधना करायची गरज नाही. आणि असं ज्यांनी कोणी भगवंताचं नाम प्रेमानं घेतलं असेल, जसं आता अर्जुन आहे, अर्जुन झोपले तरी त्यांच्या केसातून कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय असा ध्वनी यायचा. हो, आणि त्या नामस्मरणामुळं झालं काय संबंध निर्माण झाला भगवंताचा आणि पांडवांचा, त्या अभंगाच्या शेवटाकडे.
ज्ञानदेव म्हणे व्यासाची किंवा व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सर्वांनी टाळी वाजवायची. 2 मिनटं प्रेमानं भजन करायचं. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांनी मोठ्याने गर्जना करायची. आवाज जेवढा आपल्याला भगवंतानं दिलेला आहे, आवाजाची चोरी कोणी करायची नाही. कारण आजकाल मंदिरात सुद्धा चोऱ्या होऊ लागल्या. त्याच्यामुळं कोणी आवाज चोरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ बालाजी भगवान व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा. बरोबर, सगळ्यांनी इमानदारीनं आवाज काढलाय. त्याच्यावर तुम्हाला जेवढं धन्यवाद तेवढं थोडं कमीच आहे. आपला विषय आता समाप्त होत आलेला आहे. 5-10 मिनिटामध्ये या अभंगाचा गोषवार तुम्हाला सांगणार. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज व्यासांनी काय लिहिलेलं आहे हे सांगतात. कारण जेवढं काही लिखाण आहे ते सगळं व्यासांचं आहे. मी अगोदर जे बोललो की 18 पुराण असतील, वेदशास्त्र वगैरे सगळं वाङ्मय, लाखो श्लोक हे कोणी लिहिलेलं आहे? व्यासाने. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. ते विशाल शब्द म्हणजे खूप मोठं बुद्धिमान, खूप बुद्धी येते की त्याचं कोणी आकलन करू शकत नाही. व्यासांचं लिखाण करण्यासाठी गणपती बाप्पा आले होते. गणरायांना त्यांनी आव्हान केलं. स्वतः गणराय प्रकट झाले आणि व्यासांनी सांगितलं मी श्लोक सांगणार आहे, तुम्ही लिखाण करा. तुम्ही बघा व्यासांचा काय अधिकार असेल.
आणि पुन्हा हे सगळं करत असताना व्यासांनी सांगितलं की तुम्ही लिखाण करा. गणपती बाप्पांनी सांगितलं जर तुम्ही मध्ये थांबले तर मी लिहिणं बंद करून टाकेन. तुमचा सांगण्याचा ओघ सारखा पाहिजे. मग व्यासांनी सांगितलं तुम्ही सुद्धा अर्थ कळल्याशिवाय पुढे दाखायचं नाही. असं एकमेकामध्ये बोली झाली. आणि मग ज्या ज्या वेळेला व्यासांना वाटायचं थोडा विचार करावा लागेल त्या त्यावेळेला एखादा कुट श्लोक सांगायचे आणि मग ते गणपती बाप्पा थोडे विचारत पडत होते. म्हणजे गणपती बाप्पाला सुद्धा थोडा विचार करावा लागायचा असं या व्यासांचं लिखाण. गणपती बाप्पा म्हणजे हे ज्ञानाचं दैवत आहे. आता हल्ली जो 10 दिवस उत्सव होतो ते गणरायाची सेवा नाही, ते गणपती बाप्पाला साक्षी ठेवून आपली हौस पुरवून घ्यायची. आपली हौस येते, बाकी गणपती बाप्पाला त्या गोष्टी आवडत नाही. काही काही गाणे लावायचे, उड्या मारायच्या. आता ते काळाचा ओघ आहे. काळाच्या ओघामध्ये माणसं करत राहतात ते सगळं. पण गणपती बाप्पाला ज्यांनी जाणलेलं आहे ते काहीतरी तिथे धार्मिक कार्यक्रम ठेवत असतो. असला कुठलाही प्रकार तो करत नाही. विठ्ठल विठ्ठल. पण ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. व्यासांनी हे सगळं लिहिलेलं आहे की जर तुम्ही प्रेमानं नामस्मरण केलं तर द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकाधीश असलेले भगवान हो राजे, पण ते पांडवाच्या घरी छोटे मोठे कामं करतात. जसं अर्जुनाचे घोडे धुवून देणं, घोड्याला खरारा करणं, रथ जुंपणं. हो, रथावर स्वतः भगवान आरूढ झाले. आणि पांडवाच्या घरी यज्ञामध्ये त्या धर्मराजानं जो यज्ञ केला त्याच्यामध्ये पत्रवाळ्या उचलण्याचं काम भगवंताने केलं. हे ताटं जे आहेत ना ते उचलण्याचं काम माझ्याकडे द्या म्हणले. हे सगळं काम भगवान करू लागले. मग काय त्या पांडवाचा अधिकार असेल बरं. द्वारकेचा द्वारकाधीश भगवान आणि पांडवाच्या घरी राबतोय. म्हणजे हे कशाचं सामर्थ्य आहे तर हे नामस्मरणाचं सामर्थ्य आहे. म्हणून नामस्मरण हा याच्यातला विषय आहे आणि सगळे लोक त्याचे अधिकारी आहेत. खटनट यावे शुद्ध होऊन जाणे सगळे अधिकारी आहेत. पुन्हा त्याचं जे प्रयोजन आहे की तेने मुक्तिचारी साधेल. आणि संबंध असा आहे की द्वारकाधीश भगवान आपल्या घरामध्ये कामं करतो. ते पांडवाचं जाऊ द्या, आतासुद्धा काही काही असे संत होऊन गेले की भगवान स्वतः त्यांच्या घरी येऊन कामं केली. परमात्मा त्यांच्या घरी येतात, राबतात असे संत आहेत. शांती ब्रह्मनाथ महाराज काही आपल्याला फार लांब नाही आहेत. 36 वर्षापर्यंत नाथाच्या घरामध्ये 12-12 वर्ष 3 रूपानं भगवान राबलेले आहेत. केशवपंत आहे, विठ्ठलपंत आहे, श्रीखंड नावानं 12-12 वर्ष तिथं सेवा केली. नाथांच्या कीर्तनामध्ये 12 वर्ष भगवान टाळ घेऊन उभे होते. नाथांच्या कीर्तनामध्ये नाथांचं जे प्रवचन होतं ते 12 वर्ष समोर येऊन बसून ऐकत होते भगवान स्वतः. आणि 12 वर्ष घरातले कामं केली. गंगेवरचं पाणी आणणं, वस्त्र, नाथांना चंदन उगाळून देणं, इतके काम. हा संबंध आहे. हो, म्हणून मनुष्यानं जागृत व्हायला पाहिजे आणि प्रेमानं नामचिंतन करायला पाहिजे. पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला हा महत्त्वाचा पहिलाच अभंग सांगितलेला आहे. आणि जो कोणी या अंगानं जो आपलं जीवन घडवेल तर त्याला म्हणायला काही हरत नाही पहिला माझा नंबर. तो खऱ्या अर्थानं भागवत धर्मातला श्रेष्ठ पुरुष आहे की जो ऐकल्यानंतर तशा पद्धतीनं वर्तन करत असतो. नाही तर कीर्तन हे आता सध्याचं असं झालं आहे करमणूक म्हणून लोक ऐकतात. काही खेड्यापाड्याला उन्हाळ्या दिवसामध्ये सप्ते झाले तर काही लोक म्हणतात चला अशी बी झोप येत नाही, पाहू 2 घंटे महाराजाची गंमत, कधी काय सांगू राहिले काय नाही म्हणून. हे अशा अंगानं ऐकणं वेगळं आहे. पण कीर्तन हे काही करमणुकीचं साधन नाही. कीर्तन हा काही विनोद नाही. कीर्तनातून आपलं जीवन घडवलं गेलं पाहिजे आणि स्वतः माणसानं बदलायचं. बाकीचं लोकांना बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला किती सुधारता येईल तेवढं सुधारायचं. आणि बऱ्याचशा लोकांनी का दुसऱ्याला सुधारायला निघालेलं असतं. हो, तुम्ही सुधारायला जरा आपण तू किती बिघडलेला आहे. मागे 1-2 महिने अगोदर 2 जण माझ्याकडे आले म्हणे भाऊ महाराज तुम्हाला आमच्या गावाला यावं लागतं, तिथं सप्ताह आहे आणि त्याच्यात तुमचा 1 दिवस घालायचा आहे. अरे बापरे, म्हणलं काय बोल राहिले लोक. नाही तुम्हाला कसंही करून यावंच लागेल. म्हणलं का नाही नाही म्हणले तुम्हाला यावंच लागेल. असं बोलता बोलता लगेच तंबाखूची पुडी काढली.
ती सुरेछाप काढली, अर्धी मोडली, हातावर घेतली, चोळली, तोंडात बुकना भरला आणि थुकायला उठला. आणि थुकता थुकता काय म्हणतो की महाराज तुम्ही जर नाही आले ते लोक कसे सुधारतील. म्हणजे याच्यात बिघडलेला कोण आहे नेमका. जो म्हणतोय लोक सुधारून कसे सुधारणार, तर स्वतःच बिघडलेला आहे. म्हणून आपण स्वतःपासून सुरुवात करायची. आपण स्वतः सुधरा, जग आपोआप सुधारलेलं दिसतं तुम्हाला. तुमची दृष्टी बदलून जाते. म्हणून फार महत्त्वाचा विषय आहे हा. एकच अभंग आपल्याला उद्धाराकरता पुष्कळ झाला की देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता हा अभंग आपण एकदा बाबा महाराज सातारकरांच्या चालीवर म्हणू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. देवाचे द्वारी उभा क्षणभरी केने मुंगी चारी म्हणा सगळे. ज्ञानेश्वर